इम्पॅलर एक्सपेरिमेंटल स्कूलमध्ये आज इतिहास घडतो आहे. आम्ही पहिल्यांदाच, याच्या आधी कधीच केलं नाही, पहिल्यांदा आम्ही शॅडो आर्ट करत आहे. तुमच्या शुभेच्छा लागतील. कितपत सक्सेस होईल माहीत नाही, कारण की आम्ही खूप ट्रायल अँड एरर केलेली आहे, पण शेवटी लाईटवर हा सगळा खेळ आहे. सो लेट्स सी काय होतंय. सो जोरदार शॅडो आर्टसाठी, या डिझाईनसाठी जोरदार टाळ्या. मला माहिती आहे थंडी वाढलेली आहे, शेवटचे 3च परफॉर्मन्स आहे, पण लेट्स सी. जिट्स ऑल सेट? All set? From the roots of a heritage to the heart of a culture, these performances have truly showcased the strength of our nation. Let's give them a round of applause. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, भारत एक कृषी प्रधान देश आहे. शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हटले जाते, कारण तो लोकांचा उदरनिर्वाह करत असतो. थंडी, वारा, पाऊस यांचा विचार न करता दिवस रात्र अनवाणी पायांनी तो कष्ट करत असतो. कधी पाऊस चांगला पडतो तर कधी कमी पडतो, पण जेव्हा पाऊस चांगला पडतो तेव्हा पिके येऊ लागतात आणि शेतकरी हिरवे स्वप्न पाहू लागतो. मात्र जेव्हा अवकाळी पाऊस पडतो, दुष्काळ पडतो, तेव्हा मात्र शेतकरी कर्जात बुडून जातो. कारण अवकाळी पावसामुळे, दुष्काळामुळे पिकांची नासधूस होते. तेव्हा मात्र शेतकरी पार खचून जातो. त्याच्या डोक्यावर कर्जाचे डोंगर वाढत जाते. अशा परिस्थितीत काही शेतकरी आत्महत्येचा मार्ग निवडतात. त्यांचे संपूर्ण घर पोरके होते व घराची वाताहत होते. अशा या शेतकऱ्याचा पूर्वी देखील अनेक समाजसुधारकांनी विचार केला. जसे की विनोबा भावे यांनी शेतकऱ्यांसाठी भूदान योजना राबवली. आपले राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांनी ब्रिटिश सरकारच्या अन्यायाविरुद्ध सत्याग्रह केला आणि शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून दिला. अशा या शेतकऱ्याची दुःखाची जाणीव आपल्या प्रत्येकामध्ये असायला हवी. जेव्हा आपण अन्नाचा घास घेतो तेव्हा आपण शेतकऱ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. तेव्हा प्रिय पालकांनो, मला आज हे तुम्हाला सांगावेसे वाटते की बऱ्याच वेळेस आपण अन्न वाया घालतो. रिसेसमध्ये खेळताना डबा खाली सांडून जातो, अन्न पायदळी तुडविले जाते. कधी कधी डब्यातली अर्धी पोळी उरून जाते. आई रागवेल या भीतीने आपण ती टाकून देतो. कार्यक्रमात, लग्न समारंभात आपण अन्न ताटात वाया घालवतो. तेव्हा आपण एकदा तरी शेतकऱ्याच्या कष्टाची जाणीव ठेवली पाहिजे. तर इयत्ता 9वीच्या विद्यार्थिनी घेऊन येत आहेत शेतकऱ्याबद्दल डोळ्यात अंजन घालणारे परफॉर्मन्स. तुळस मालन बाई तुळस मालन, तुळस मालन बाई तुळस मालन, हिच्या स्वयंवरा येती कृष्ण देवजी चालून, कृष्ण देवजी चालून सई देवजी चालून.
पायरीशी कुणी सान थोर नाही, साध सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई. हे तरी देवा सरनायो भोग कशा पायी, हरवली वाट दिशा अंधारल्या धाई. वाळून उधळतो जीव माय बापा, मनवायोरी पेटला, खेळ मांडला, खेळ मांडला, खेळ मांडला देवा, खेळ मांडला. अरे संसार संसार, अरे संसार संसार, जसा तवा चुल्यावर, जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके, आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर, तेव्हा मिळते भाकर. आत्महत्या हा तात्पुरत्या अडचणींना दिलेला कायमचा तोडगा आहे. परंतु लक्षात ठेवा, आयुष्यातील प्रत्येक अडचण ही तात्पुरतीच असते. या तात्पुरत्या अडचणींवर आपण कायमचा उपाय शोधूया आणि शेतीतून नवीन दिशा दाखवूया. शेतीला आधुनिकतेची जोड देत संशोधन व तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण शेती अधिक फलदायी करू शकतो.
आजची गरज आहे पर्यावरणपूरक केमिकल मुक्त शेतीची, जी केवळ निसर्गाशी सुसंवाद साधत नव्हे तर पुढील पिढ्यांसाठी चांगल्या आरोग्याचा पाया घालते. शेतकऱ्यांनो, तुमच्याकडे जिद्द आहे, मेहनत आहे. आता त्याला तंत्रज्ञानाची आणि संशोधनाची जोड देऊया. सरकार, सामाजिक संस्था आणि इस्पॅलियर स्कूल तुमच्या पाठीशी आहेत. शेतीत नवनवीन प्रयोग करून भविष्य घडवूया. जीवन जगण्यासाठी आहे, लढण्यासाठी आहे. प्रत्येक संकटाला नवीन संधीमध्ये बदलूया. चला एकत्र येऊया, नवीन यशाची शेती करूया. वा, अप्रतिम. सर्व मुलं पुढे या जरा, कारण की बाकी कशात नाही. तेव्हा दिसले पाहिजे की तुम्ही कुठल्या परफॉर्मन्समध्ये तुमच्या आई वडिलांना. जोरदार या मुलांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. व्हेरी गुड गर्ल्स, ऑल गर्ल्स, हॅट्स ऑफ टू यू. व्हेरी गुड, खूप छान.